जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना शिष्य लक्षण पाहतोय आपण। समर्थ म्हणतात, शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा। धाडस असणं शिष्याच्या अंगी आवश्यक आहे आणि अर्थातच तो दृढव्रताचा असला पाहिजे। या विषयाकडे आपण थोडं सखोलतेनं पाहूया। धाडस मनुष्याला कधी लागतं? समजा आपण जंगलात चाललो आहे, आपल्या सोबतीला 3-4 जण आहेत, अशा वेळी धाडस लागेलच असं नाही। त्यात जर दिवसाची वेळ असेल तर काहीच गरज नाही, माहितीचं जंगल असेल तर त्याहून गरज नाही। पण हा आजचा काळ झाला। आजच्या काळात हिंस्र श्वापद तितकीशी जंगलामध्ये नाहीतच, पण पूर्वीच्या काळी जंगल माहितीचं असेल तरीसुद्धा धारिष्ट्याची गरज आहे। कुठून कोणतं श्वापद येईल आणि आपल्या प्राणावरती हल्ला करेल सांगता येत नाही। आता असं पाहूया की आपण जंगलामध्ये आहोत, पण जंगल परिचित नाही, अंधार आहे, काही दिसतही नाही। आपल्या जवळ जी काही साधने आहेत त्यांचा उजेड पडून पडून किती पडणार, सूर्याची बरोबरी तर करता येत नाही। मग अशा वेळी तिथे धाडसच लागतं पाऊल टाकण्यासाठी। बरं, नुसतं धाडस असून उपयोग नाही, काही गोष्टी आपल्या जवळ असाव्या लागतात, त्याही आपण पाहूया। समजा काही कठीण प्रसंग आला तर त्याला तोंड देण्यासाठी तशी हत्यारं जवळ पाहिजेत, हत्यार चालवण्यासाठी तसं कौशल्य जवळ पाहिजे, शारीरिक बळ जवळ पाहिजे आणि बुद्धी पण जवळ पाहिजे की कशा पद्धतीनं ते बळ वापरायचं। इतक्या सगळ्या गोष्टी असतील तर आपण त्या संकटाला तोंड देऊ शकू, हा आत्मविश्वास आत निर्माण होईल आणि मग धाडस केलं जाईल। म्हणजे वाट माहितीची नाही, अंधार आहे, काय होईल सांगता येत नाही, आता धाडसाची गरज आहे, एवढ्या नुसत्या विचारानं धाडस येणार नाही। शारीरिक बळ, ते बळ वापरण्याची बुद्धी, जमल्यास एखादं हत्यार आणि ते हत्यार चालवण्याची कला, आणि त्यापेक्षाही जास्त स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास, या सर्व गोष्टी एकत्रितपणे असतील तर धाडस आतमध्ये येईल। माहीत नसलेल्या वाटेवरती जायला जर इतकं धाडस लागत असेल, तेही दृश्यामध्ये, तर परमार्थात किती धाडसाची आवश्यकता आहे विचार करून पहा। दृश्यामध्ये धाडस का लागतं? जंगलात अनोळखी वाटेमध्ये अंधार असताना असा काय धोका आहे म्हणून धाडसाची आवश्यकता आहे? अर्थातच आपले प्राण कुणीतरी घेईल म्हणून धाडसाची आवश्यकता आहे। कुणी प्राणी घेईल किंवा कुणी लुटारू घेईल, म्हणजे धाडस तेव्हा लागतं जेव्हा जपण्याची एखादी वस्तू आपल्याजवळ असेल, अन्यथा धाडसाची गरज नाही। ती जर जपण्याची वस्तूच तिथे नसेल तर विचार करून पहा, धाडसाला काहीही अर्थच नाही। म्हणजे वाचवण्यासारखी, जपून ठेवण्यासारखी एखादी गोष्ट आपल्याजवळ आहे आणि ती गोष्ट कोणी घेऊ नये, आणि तरीही आपल्याला आपला प्रवास सुरू ठेवायचा आहे त्या गोष्टीबरोबर, तेव्हा धाडसाची गरज लागते। दृश्यामध्ये ते आपले प्राण आहेत, पण परमार्थामध्ये ते आपलं आत्मानुसंधान आहे, आपलं नाम आहे, आपल्याला दिलेली सद्गुरुपदिष्ट साधना आहे। दृश्यातील लुटारू किंवा हिंस्र प्राणी आपल्या डोळ्याला दिसेल, त्याची चाहूल लागेल, इंद्रियातून आपल्याला ती चाहूल लगेच समजेल, पण साधनेच्या आड येणाऱ्या गोष्टींची चाहूल इतक्या सहजासहजी आपल्याला लागत नाही, कारण हे सगळे शत्रू सूक्ष्म आहेत। भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंतांना विचारतो, ज्ञानी पुरुष जो आहे, म्हणजे साधन मार्गानं ज्ञानी झालेला बरं का, तोही प्रसंगी भ्रष्ट होताना दिसतो, असं का होत असेल? म्हणजे खरं पाहता त्याच्याजवळ भ्रष्ट व्हायला काही कारण नाही, त्याला सगळे मार्ग माहीत आहेत की कशा पद्धतीनं विकारात येतात, कशा पद्धतीनं आपण त्या विकारांमध्ये वाहवत जातो वगैरे वगैरे। तरीसुद्धा एखाद्या जाणत्याचं, एखाद्या सिद्धाचं असं का होतं? माऊली त्यासाठी दृष्टांत देताना म्हणतात की आपण धान्य निवडतो ते डोळस आहोत म्हणून निवडतो, आंधळ्याला धान्य निवडता येत नाही, पण डोळसालाही ते प्रसंगी निवडता येऊ नये असं का घडतं?
हे भ्रष्ट जे होतं ते विकारांमुळे होतं आणि म्हणून त्याच्या उत्तरादाखल भगवान म्हणतात की हे विकार रजोगुणामुळे आत शिरतात. काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भव महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम असं उत्तरादाखल भगवंत म्हणतात. आणि त्याचा विस्तार करताना माऊली असं म्हणतात, तरी हे कामो क्रोधो पाही जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजनमार्गीचे मांग मारकजे. हे विकार अत्यंत प्रबळ आहेत आणि त्यांच्याजवळ दया नाही. ज्ञाननिधीचे भुजंग असे शब्द माऊली वापरतात. एखादा अत्यंत मौल्यवान खजिना लपवलेला असेल तर त्याच्या संरक्षणासाठी नाग तिथे असतात. अशा आख्यायिका आहेत पहा. तोच दृष्टांत इथं माऊलीने दिला आहे की आत्मज्ञानाचा जो ठेवा आहे त्याच्यावरती बसलेले हे नाग आहेत, अत्यंत विषारी. वाघ आहेत दऱ्याखोऱ्यात लपलेले जणू किंवा दरोडेखोर आहेत जे घात लावून बसलेले आहेत. हा जो संवाद झालेला आहे अर्जुन आणि भगवंत यांच्यामध्ये, हा ज्ञानी पुरुष भ्रष्ट होतो या विषयानं झालेला आहे. म्हणजे साधन मार्गानं उच्च अवस्थेत गेलेली व्यक्तीसुद्धा घसरून खाली येऊ शकते. या दृष्टीनं अर्जुनानं प्रश्न विचारलाय आणि तोही अत्यंत आश्चर्यानं विचारलाय. कारण सावधानता नसेल, साधनेची तत्परता नसेल, सद्गुरू वाक्यावरती अनन्य विश्वास नसेल तर मुळात साधक इतक्या उच्च अवस्थेला पोहोचणारच नाही. मग तरीही इतक्या उच्च अवस्थेला पोहोचून तो घसरत असेल आणि त्याच्या उत्तरादाखल भगवान असं सांगत असतील आपल्याला, तर आपल्यासारख्या साधकांनी किती सावधानता ठेवायला पाहिजे कल्पना करून पहा. म्हणून समर्थांनी आग्रह धरलेला आहे, शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा. आपली एखादी गोष्ट सोडणं आणि ज्या गोष्टीमध्ये आपलं मन रमत नाही आहे, चित्त रमत नाही आहे, आपल्याला कंटाळा येत आहे, अशा गोष्टीमध्ये केवळ सद्गुरू वचनाखातर रमून राहण्याचा अभ्यास करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. आज आपल्या वृत्ती विषयाकार आहेत. आपली इंद्रिये विषयांसाठी, विषय सुखांसाठी अक्षरशः हपापलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये डोळे मिटून शांत बसायचं किंवा भगवंताचं नामस्मरण करत बसायचं हा अगदी विरुद्ध दिशेचा प्रवास आहे. या प्रवासात आपल्या जिभेला आपल्या आवडत्या पदार्थाची चव मिळत नाही. जे छान वाटेल असं दृश्य डोळ्याला दिसत नाही. कोणताही मधुर आवाज कानांना ऐकू येत नाही. म्हणजे ज्या विषय सुखामध्ये आपण हपापलेले आहोत ती सगळी सुखे बंद करायची आणि वर करणी तर मला कुठलंच सुख मिळत नाही आहे, उलट मन अस्वस्थ आहे, सैरभैर पळत आहे, अशा मार्गावरती चालत राहायचं. का तर सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं आहे. ही गोष्ट करण्यासाठी धाडसाची गरज लागते. असं पहा, एक सैनिक आहे, युद्धावरती चालला आहे. त्याला पूर्णपणे कल्पना आहे की आपण जिवंत परतणार नाही याचीच शक्यता जास्त आहे. तो मुलाबाळांचा निरोप घेतो आणि युद्धावरती निघून जातो. यासाठी धाडस लागतं, कारण आपल्यांना बाजूला टाकून आता मरण पत्करायचं आहे. हे धाडस दुर्दम्य आहे. आपल्यासारखे लोक जे सैनिक नाहीत, ज्यांना युद्ध करता येत नाही, एखादं झुरळ बघितलं तरी भीती वाटते, कुत्रा अंगावरती धावून आलं तरी भीती वाटते, अशांसाठी हे धाडस किती अलौकिक असेल कल्पना करून पहा. प्राणच समर्पायचे आहेत आणि त्यासाठी आपल्या जवळच्यांना बाजूला सोडून जायचं आहे. आता याहीपेक्षा कित्येक पटीने जास्त धाडस परमार्थात लागतं. कारण विकार हे जे आपले आपतेष्ट होऊन बसलेले आहेत त्यांना बाजूला टाकून आत्मचिंतनामध्ये राहायचं आहे. आपण पुन्हा सैनिकाचं उदाहरण पाहूया. तो ते धाडस का करू शकतो? राष्ट्रभक्ती आहे म्हणून. देश माझा आहे आणि मी देशासाठी प्राण अर्पण करणार असा भाव तिथे आहे म्हणून. म्हणजे सद्गुरूंप्रती असलेला विश्वास, सद्गुरूंप्रती असलेला भाव, समर्पण, शरणागती किती टोकाची असायला पाहिजे याची कल्पना करा, तर आपल्याला साधनेचं धाडस करता येईल. म्हणून साधकानं आपला विश्वास, आपली भक्ती तपासून पाहावी. आपण खरोखर शरणागत आहोत का, की आपल्या सोयीनं आपण शरण जातोय हे तपासून पाहावं.
बहुतांश वेळेला आपण आपले सोयीनं शरण जात असतो, तर तसं न करता सर्वस्वी शरण जाण्याचा अभ्यास करावा. ही शरणागतता आपल्या धाडसाला कारक ठरेल. धाडसाची गरज जेव्हा असते तेव्हा हा दुर्दम्य विश्वासच उपयोगी पडतो की मी सद्गुरूंचा आहे, सद्गुरू माझे आहेत. एखादी खोल दरी आहे, त्या दरीमध्ये खोलीही कळत नाही, आजूबाजूचंही काहीही दिसत नाही. अशा दरीमध्ये आपण पडत जात आहे. कल्पना करून पहा, अशा वेळी विश्वासाशिवाय आणखी कोणताही आधार त्या साधकाजवळ नाही. विश्वास नसेल तर साधक हे धारिष्ट दाखवू शकत नाही. विषय आपल्याला गोड वाटणारच आहेत. जन्मोजन्मी ते गोड वाटत आलेले आहेत, म्हणून तर आपण या जन्मापर्यंत आलो आहे. साधी गोष्ट आहे, मोक्ष जर प्राप्त झाला असताच तर आपण जन्मालाच आलो नसतो. त्यामुळे जन्म झाला आहे याचाच अर्थ आपण विषयात रमत आलेलो आहे. त्यामुळे डोळे मिटून साधनेला बसल्यानंतर विचार येणार, अनेक प्रकारचे येणार. आपल्यालाही प्रसंगी जे आवडणार नाहीत असेही विचार येणार. पण याचा साधकानं बाऊ करू नये. याचं फार मोठं भांडवल करून साधना अवघडच आहे बुवा, आपल्याच्यानं काही जमणार नाही असा तर्क लढवू नये. हे घडणारच आहे. हे जेव्हा आपण गृहीत धरू आणि आपल्या विश्वासाला दृढ धरून सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीनं साधनेचे प्रयत्न करू, तेव्हा निश्चित सद्गुरू कृपा आपल्याला हात देईल. जो प्रयत्न करतो त्यालाच हात दिला जातो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. अहो, व्यवहारामध्ये प्रयत्न न करता नुसते अंथरुणावरती पडून राहिले तर 4 पैसेही मिळत नाहीत. इतका साधा न्याय असेल तर साधनेचे प्रयत्न न करता सद्गुरू कृपा प्राप्त कशी होईल? म्हणून ते प्रयत्न निष्ठेने करत राहावेत. पण मनामध्ये असे विकल्प आणू नयेत की हे अवघड आहे, हे जमणार नाही, इतकं कठीण आहे तर करायचं कशासाठी. हे सगळे विकल्प, हे सगळे तर्क आपल्या बुद्धीतून येतात, जी बुद्धी मुळात पवित्र असत नाही. जी देहाला चिकटलेली आहे त्या बुद्धीतून शुद्ध असे निर्णय होऊ शकत नाहीत, निश्चय होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या बुद्धीचं ऐकू नये, त्या मनाचं ऐकू नये. ऐकावं सद्गुरूंचं, त्यांच्या शब्दात राहावं, त्यांच्या शब्दाबाहेर मुळी जाऊच नये आणि मार्गावर चालत राहावं. आपण वाटेनं जात आहोत. आपल्याला एकानं सांगितलं की डावीकडे सरळ जात राहा, तुम्ही मुक्कामी पोचाल. आता आपला जर त्याच्यावरती विश्वास असेल तर आपलं कामच झालं. पण विश्वास डळमळीत असेल तर त्या वाटेवर गेल्यावर समजा दुसरं कोणी आपल्याला दुसरं काही म्हणालं तर आपण वाट बदलून दुसरीकडेच जाऊ. असं परमार्थात करू नये. म्हणूनच समर्थ म्हणतात, ऐक सच्शिष्याचे लक्षण सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण. हा विश्वास आपल्यामध्ये धारिष्ट्य आपोआप निर्माण करतो. काही नाही, महाराज आहेत, सद्गुरू आहेत, स्वामी आहेत, मी चालत राहणार, मी त्यांचा आहे, असा हा विश्वास असतो जो धाडसाला कारणीभूत ठरतो. दृश्यातील संकट आपल्याला लगेच कळेल. इथे इतकाच फरक आहे की कामक्रोधादी संकट सुरुवातीला लगेच कळणार नाही. आपण त्यात वाहावतच जाऊ आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण चिडलो होतो, आपण कामाच्या आहारी गेलो होतो, आपण मत्सराच्या आहारी गेलो होतो, आपण जसं वागलो तसं वागायला नको होतं, आपण जसं बोललो तसं बोलायला नको होतं. पण हळूहळू याची तीव्रता कमी कमी होईल. जर आपली साधना सुरू असेल तर आपली वृत्ती सूक्ष्म होत होत स्थिर व्हायला लागेल आणि मग विकार वेगळेपणानं दिसायला लागतील. पूर्वी जे राग येऊन रागाची प्रतिक्रिया आल्यानंतर पश्चात्तापानं वाटत होतं की असं मी वागायला नको होतं, तोच राग आता येताना लक्षात येईल. आपल्याला राग येतोय बरं का, आणि मग आपण आणखी सावध होऊ आणि त्या रागाला आपल्या आत घेणारच नाही. हे सगळं धारिष्ट्यानंच घडतं. इथे जर आपण असा विचार केला की कसं रागाला बाजूला टाकायचं, इच्छांना बाजूला टाकायचं, इच्छा बाजूला टाकल्या तर माझं आयुष्य अगदी निरस होऊन जाईल, मग अशा पद्धतीनं निरस आयुष्य जगणं म्हणजे परमार्थ आहे का? इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे विचार येतात ते आपल्या देहबुद्धीतून येतात. ज्या देहबुद्धीला विषयच आवडतात ती बुद्धी हा विचार आपल्यामध्ये उत्पन्न करत आहे. आणखी ही गोष्ट आपण समजून घेऊया. आपल्याला दारूचं व्यसन आहे. आता व्यसन ज्याला आहे
त्याची बुद्धी दारूच्याच दिशेनं आपल्याला विचार सांगते. एकदाच आयुष्य मिळालं आहे, कोण फिकीर करतो, पिऊन घे, असं ती बुद्धी त्याला सांगेल. तशाच पद्धतीनं जी देहाला चिकटलेली बुद्धी आहे ती विषयासक्त बुद्धी आहे. ती अशाच पद्धतीनं सांगेल की अरे विषयात रमलास, वेगवेगळ्या इच्छा तू ठेवलास तर तुझं जीवन किती सुखमय आहे पहा. आता इच्छाच गेल्या तर किती निरस होईल, मग त्याला काय अर्थ. तर त्यावेळी अशा बुद्धीचा ऐकू नये. आत्मानंद, आत्मसुख, आत्मसमाधान, अखंड आनंद, अखंड समाधान, नित्यतृप्त या अवस्था आहेत. साधन मार्गानं जाऊन त्या अवस्था भोगलेले साधक आहेत. सद्गुरू आहेत आपले जे या अवस्थांमध्ये आहेत. त्यामुळं आपण क्षणिक सुखांच्या मागे न लागता, क्षणिक समाधानाच्या, क्षणिक आनंदाच्या मागे न लागता शाश्वत आनंद मिळवण्याचा जो मार्ग आपल्याला सद्गुरूंनी दिला आहे त्या मार्गावरती राहावं. यासाठी जे धारिष्ट्य लागतं त्यासाठी विश्वासाचा अभ्यास वाढवावा की मी त्यांचा आहे तर मी या मार्गावरती राहीन. आपला अभ्यास जसजसा वाढत जाईल तसतसं धारिष्ट्य आपोआप आतमध्ये येत जाईल आणि मग आपण निश्चित या मार्गावरून पुढे जात राहू. समर्थ जे पुढे म्हणतात, शिष्य पाहिजे दृढ व्रताचा. ही दृढता विश्वास आणि धारिष्ट्य असल्याशिवाय येईल कशी. असं पहा, आपला नियम आहे रोज पहाटे 5 वाजता ध्यानाला बसायचं. आता सगळं आलबेल जेव्हा आहे तेव्हा हा नियम पाळला जाईल, त्यात काय विशेष. पण जेव्हा काही विपरीत परिस्थिती समोर येते तेव्हाही नियम पाळलं जाणं हे दृढव्रती असल्याचं लक्षण आहे. आपल्या बाजूनं सर्व गोष्टी घडत आहेत. वेळच्या वेळी जेवण झालेलं आहे, वेळच्या वेळी विश्रांती मिळालेली आहे. मग पहाटे 5 वाजता उठायची देहाला सवयही आहे. अशा वेळी आपण 5ला उठून ध्यानाला बसलो. पण प्रसंगी जर असं काही घडलं की आपल्याला उठणं शक्य नाही आहे, तरीही आपण नियम पाळायचा म्हणून दृढतेनं उठणं यासाठी धाडसच लागतं. यासाठी अंतरामध्ये निश्चय पक्का असावा लागतो. यासाठी देहसुखाला, दृश्याला बाजूला सारण्याची वृत्ती मुरलेली असावी लागते. ही आपल्या उपासनेची वेळ आहे आणि ती साधलीच गेली पाहिजे अशा पद्धतीचा भाव असावा लागतो. गुरुदेव रानडे आपली ध्यानाची वेळ कधीही चुकवत नसत. एकदा त्यांना सर्वपल्ली राधाकृष्णन भेटायला आले. माणसानं सांगितलं गुरुदेव ध्यानामध्ये आहेत. राधाकृष्णन म्हणाले मी थांबतो. तेही गुरुदेवांचा अधिकार आणि त्यांचं व्रत जाणून होते म्हणून त्या व्रताचा त्यांनीही सन्मान राखला. नेम म्हणजे ध्यानाची वेळ झाल्यानंतर गुरुदेव राधाकृष्णन यांना भेटले. राधाकृष्णनांना गुरुदेव म्हणाले, एखादा राजा मला भेटायला आला, पण हे मला विसरता कामा नये की जो खरा राजा आहे तो नेमाच्या ध्यानाच्या वेळी माझी वाट पाहत आहे, म्हणजे माझा भगवंत, माझे सद्गुरू. हा भाव जबरदस्तीनं आलेला नाही. नापसंतीनं दृश्याला बाजूला टाकलं आणि नियम पाळायचाय बुवा म्हणून पाळत आहे नियम, अशा पद्धतीचा हा भाव नाही. इथे साधनेमध्ये चित्तवृत्ती मुरलेली आहे. साधनेचं प्रेम जडलेलं आहे, आत्मानुभूतीचं प्रेम जडलेलं आहे, म्हणून साधकाचं असं वर्तन होतं. समर्थ म्हणतायत अशा पद्धतीनं साधकानं दृढव्रताचं असलं पाहिजे. पण हे गुरुदेव रानडेंचं उदाहरण उच्च स्तराचं झालं. आपण आज तसे नाही. आत्मानंदाचा कदाचित आपल्याला अनुभव नाही, त्यामुळे साधनेत प्रसंगी आपलं मन रमत नाही. पण म्हणूनच रमवण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. दृढव्रताचा होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या गोष्टी बाजूला टाकायला शिकाव्यात, प्रयत्नपूर्वक शिकाव्यात. मनाविरुद्ध काही घडलं तर ती भगवंताची कृपा समजावी असं श्री महाराज जे म्हणतात ते इथं उपयोगी आणावं. आपलं मन सांगतंय टी व्ही बघूया, क्रिकेटची मॅच पाहूया, सिनेमाला जाऊया, मित्रांबरोबर बाहेर जाऊया, हॉटेलला जाऊया. पण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली साधनेची वेळ आपण सांभाळणं गरजेचं आहे. ती दृढतेनं सांभाळणं गरजेचं आहे. ती जर आपण सांभाळत गेलो तर हळूहळू आपलं मन त्या ठिकाणी मुरायला लागेल. मग त्यावेळी समाज आपल्याला काय म्हणेल, घरचे आपल्याला काय म्हणतील, लोक निंदा करतील की स्तुती करतील, या सर्व भावाच्या पलीकडे साधक जाईल
आणि त्या आत्मसुखाला पोहोचेल. एकदा तो तिथे पोहोचला की मग त्याची गोडी त्याला लागते, त्या सुखाची, त्या साधनेची. आणि मग त्याच्यावरती साधनेला बसण्यासाठी जबरदस्ती करावी लागत नाही. आपोआपच त्याच्याकडून व्रत सांभाळलं जातं. तोच अस्वस्थ होतो कधी एकदा साधनेला बसतोय, ध्यानाला, नामस्मरणाला बसतोय, आणि मग त्याचं ते व्रत दृढतेनं राखलं जातं. अशा पद्धतीनं धारिष्ट्य असणं, धाडस असणं आणि आपलं व्रत दृढतेनं सांभाळणं या गोष्टी शिष्याजवळ पाहिजेतच, असा समर्थांचा आग्रह आहे. आणि शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा, पुण्यशीळ हा विषय कालच्या निरूपणात आपण पाहिला. त्यानं आपला देह नीटच राखला पाहिजे आणि त्याचं वर्तनही पुण्यशीळ असलं पाहिजे. किमान आपल्याकडून दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढी तरी काळजी घेतली गेली पाहिजे. वर्तन कसंही स्वैर आहे आणि साधना उत्तम आहे याला काहीही अर्थ नाही. ते जे वर्तन आहे ते साधनेमध्ये मुरलेलं असलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं झाल्यास, साधनेत जो आनंद मिळाला, जी शांती मिळाली, त्या शांतीचा सुगंध वर्तनामध्ये दरवळला पाहिजे. पुढे आता समर्थ काय सांगतायत तो भाग आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.